किल्लारीत धम्मचक्र पुन्हा फिरणार. 26 फेब्रुवारीला किल्लारी येथे 5व्या धम्म परिषदेचे आयोजन. तथागत भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा व समतेच्या विचारांना नवसंजीवनी देणारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीचा जागर करणारी 5वी विशाल धम्म परिषद लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी ऐतिहासिक व भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या धम्म परिषदेच्या निमित्ताने किल्लारीत धम्मचक्र पुन्हा एकदा जोमाने फिरणार असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पूज्य भंते धम्मसार थेरो यांनी केले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समानता, अखंडता आणि लोकशाही या मूल्यांवर उभा असलेला तथागतांचा बौद्ध धम्म हा आजच्या सामाजिक विषमतेवर प्रभावी उत्तर आहे. हा धम्म केवळ उपदेशापुरता मर्यादित नसून तो प्रत्यक्ष आचरणात उतरवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व प्रत्येक गावात धम्म परिषदा होणे काळाची गरज असल्याचे मत भंते धम्मसार महाथेरो यांनी व्यक्त केले. दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून भारतीय समाजाला नवी दिशा दिली. त्या ऐतिहासिक घटनेचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येक गावात बौद्ध विहार उभे राहावेत, भारतीय संविधानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचावे, तथागतांच्या धम्माबद्दल प्रत्येक मानवाच्या मनात श्रद्धा व गोडी निर्माण व्हावी, बौद्ध भिक्खू संघाबद्दल आदरभाव वाढावा आणि आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हावा, हा या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या भव्य धम्म परिषदेचे अध्यक्षस्थान पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो भूषवणार असून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष पप्पू कागदे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, माजी मंत्री व उदगीरचे आमदार संजय बनसोडे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या परिषदेत भीमगीतांचा जंगी कार्यक्रम होणार असून प्राध्यापक डॉक्टर अशोक नारायण गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर दशरथ पंढरी कांबळे, राजेंद्र प्रसाद सुधाकर कांबळे, रेश्मा महादेव नागनाथ वाघमारे, शीला रविकांत शिरसाट, इंदुबाई श्रीपती गायकवाड, बाबासाहेब निळकंठ सोनकांबळे, विलास राजेंद्र सुरवसे यांच्या हस्ते पूजनीय भिक्खू संघास जीवरदान करण्यात येणार आहे. तसेच भिक्खू संघास लोहारा तालुक्यातील कृषी सहाय्यक किशोर चंद्रकांत गायकवाड हे भोजनदान देणार आहेत. ही ऐतिहासिक धम्म परिषद तक्षशिला बुद्ध विहार, तथागत बुद्ध गार्डन, ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी येथे पार पडणार असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेशनाचा वैचारिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक पूज्य भंते धम्मसार थेरो यांनी केले आहे. मी पूज्य भदंत धम्मसार थेरो, तक्षशिला व संगमित्रा बुद्ध विहार, किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर, किल्लारी परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना आवाहन करतो की गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी तक्षशिला बुद्ध विहार, तथागत बुद्ध गार्डन, ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर या ठिकाणी 5व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगया हे असणार आहेत. आणि या धम्म परिषदेला विशेष अतिथी म्हणून नामदार रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार, तसेच औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार साहेब हेही प्रमुख विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनाही त्या ठिकाणी होणार आहेत. भीमगीतांचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर 1 वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेला सुरुवात होणार आहे. तरी किल्लारी आणि किल्लारी परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने
शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावं. नमो बुद्धाय. जय भीम.